एकीकडे पुणे शहरात कोयता गँगची दहशत असताना आता अनेक गुन्हेगारांकडून इल्लीगल वेपन्सचं या ठिकाणी वापर होताना दिसतंय। अशीच कारवाई पुणे क्राईम ब्रांचकडून करण्यात आली आहे। जवळपास 7 वेपन्स या ठिकाणी जे इल्लीगल आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वापरले जाऊ शकले असतात, परंतु पोलिसांनी पहिलेच कारवाई करून हे सगळे जप्त केलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः डीसीपी क्राईम सर आहेत। सर, आपण बघतोय पुण्यामध्ये कोयता गँगनंतर आता सहजपणे इल्लीगल वेपन्स अनेक ठिकाणी भेटत आहेत। आता सुद्धा आपण 7 पिस्टल्स असे धरलेत। नेमके कशात कुठल्या गुन्ह्यांमध्ये वापरले जाऊ शकले असते, काय नेमकी कारवाई करताय? कारण पुण्यामध्ये अनेक ठिकाणी फायरिंगची घटना देखील वाढलेल्या आहेत। आपण जर एकंदरीत बघितलं तर अशा प्रकारच्या फायर आर्म्सचा आपण जसं म्हटलात की गुन्ह्यांमध्ये त्याचा वापर वाढतोय असं एकंदरीत दिसतंय। निश्चितच त्या पद्धतीचा एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय, परंतु हा ट्रेंड जो आहे हा सर्वीकडे आहे। आणि ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या एकंदरीतच समाजामध्ये ज्या पद्धतीने माहितीची देवाणघेवाण जसं सोशल मीडिया आणि या इंटरनेट वगैरे गोष्टींमुळे जितकी फास्ट पद्धतीने व्हायला लागली आहे, तसंच या गुन्हेगारांमध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत फास्ट आणि सिक्युअर लाईन्सचा वापर करून सुद्धा वाढताना दिसून येत आहे। आणि त्याच्यामुळं एकंदरीत या प्रकारच्या विषयांमध्ये अशा प्रकारचे फायर आर्म्स कुठून आणायचे, किती आणायचे, कधी आणायचे, कसे आणायचे, त्याचा खर्च किती असू शकतो, याबाबतची जी माहिती आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा आता या सगळ्या सोशल मीडियाच्या वापरातून सहज होताना दिसतंय। आणि त्याच्यामुळं असं वाटतंय की हे सगळं हा जो प्रकार आहे याच्यावरती जर समजा आपल्याला कुठंतरी नियंत्रण आणायचं असेल तर दोन्ही ठिकाणची जी मुळं आहेत विषयाची त्याच्यावरती कुठंतरी कारवाई होणं गरजेचं आहे। स्रोत जो आहे, ज्या ठिकाणी अशा गोष्टी बनवल्या जातात ते अर्थातच पैशासाठी करतायत, त्यांना काही हे वेपन्स घेऊन स्वतः कुठं युद्धाला जायचं नाही आहे। स्रोत जो आहे त्या स्रोतावरती कारवाई करण्याची जी प्रक्रिया असते ती आपले पोलीस असतील किंवा मध्य प्रदेशचे पोलीस असतील किंवा आणि कुठं जिथं हे बनत असेल त्या ठिकाणचे पोलीस ती कारवाई करत असतात। विशेषतः आपण इलेक्शनच्या कालामध्ये किंवा कालावधीमध्ये अशा प्रकारच्या कारवाया होताना पण पाहिलेल्या आहेत। इथं आपल्याकडे जरी ते नसलं तरी ज्या ठिकाणी ते तयार केले जात आहेत त्या ठिकाणी त्या कारवाया आपण बघितलेल्या आहेत। त्याच्यामुळं उलट अशा प्रकारचं जे कुठंतरी मॅन्युफॅक्चरिंग असेल ते करायचं जे काम आहे ते त्या 2-3 महिन्यांमध्ये आमच्याही असं निदर्शनास आलं की कुठंतरी त्याला सुद्धा विराम त्या कालावधीमध्ये होता की काय हे सुद्धा आम्हालाही थोडंसं कुठंतरी जाणवलं। परंतु तिथं कारवाई होणं जितकं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोतच, आपण प्रयत्न करतोच, आपण जातो, कारवाया करतो, इथून पुढे आपण त्या करत राहणार। त्याचबरोबर घेणारा जो कस्टमर बेस आहे, डिमांड सप्लायची जशी चेन असते तसं घेणारा जो कस्टमर बेस आहे त्याच्यावरती सुद्धा काम करणं गरजेचं असतं। सर, मला विचारायचं आहे, हे पिस्टल्स हे नेमकं कुठून आणलेत आणि ह्याची साधारण किंमत काय असते? म्हणजे सहजपणे हे आरोपींपर्यंत पोहोचतात किंवा वेगवेगळे जे गुन्हेगारांकडून वापरले जातात? आतापर्यंतची जी आपल्याला माहिती आहे तर ती साधारणपणे महाराष्ट्राचे जे बॉर्डर एरियाज आहेत तिथून याचा उगम झालेला आपल्याला दिसतोय। गुन्हेगारी वृत्तीची जी लोक आहेत ती तिकडे जाऊन ते वेपन घेऊन येताना आपल्याला एकंदरीत आढळून आलंय। मग त्याच्यामध्ये मध्य प्रदेश बॉर्डर असेल किंवा अजून कुठल्या तरी दुसऱ्या राज्याची बॉर्डर असेल, त्या ठिकाणचे जे दुर्गम भाग आहेत जिथं पोलीस काय प्रशासन सुद्धा अद्याप पावेतो नीट पोहोचलेलं नाही, जिथं लाईट व्यवस्थित पोहोचलेली नाही, अशा ठिकाणी कुठंतरी काहीतरी ते बनवायचं आणि मग त्याची विक्री करायची। असं कुठंतरी आपल्याला आत्तापर्यंत आपल्या झालेल्या तपासांमध्ये, इथून मागं आपण ज्या कारवायांसाठी टीम्स पाठवल्या त्याच्या तपासामध्ये आपल्याला ते आढळून आलेलं आहे। आणि किंमत जर तुम्ही मला म्हणाल तर मला हे सांगायचं की मला असं वाटतं की त्या किमतीबाबत अत्यंत नगण्य किमतीमध्ये ते मिळतात, परंतु ती किंमत किती याच्याबद्दल आपण वाच्यता न केलेली जास्त योग्य राहील। बरं सर, हे कशा पद्धतीने आता रोखता येईल? कारण पुण्यामध्ये जसं तुम्ही सांगितलंच की अगदी फायरिंगच्या घटना वाढल्यात आणि असे इल्लीगल वेपन्स, आज सकाळी सुद्धा पुण्यामध्ये अशीच घटना घडली, इल्लीगल वेपन्सने फायरिंग सुद्धा पुन्हा एकदा समोर आली घटना। ज्या क्षणी अशा प्रकारची माहिती उपलब्ध होते, आता याच पर्टिक्युलर केसमध्ये जर आपण बघितलं तर एका वेपनची माहिती होती आणि त्याच्यातून उलगडा होत पुढे जसं एखादी गोष्ट उलगडत जावी आणि नवीन पैलू त्याच्यातले आपल्याला कळावे, तसे एकूण 7 वेपनची आपल्याला माहिती मिळाली आणि 7 वेपन शहरातल्या विविध घटकातल्या पोलिसांनी ते शोधून काढले, क्राईमचे असतील, सिंहगड पोलीस असतील, सगळ्यांनीच। आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे कुठल्याही एखादी कारवाई झाल्यानंतर त्याच्यामध्ये साक्षीदार असतील, आरोपी असतील,
यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेऊन पोलिसांनी सुद्धा समर्पक पद्धतीने काम करून त्याच्यातले इतर पैलू उलगडून ती माहिती जास्तीत जास्त कशी उपलब्ध होईल, आपल्याला सत्य किती बाहेर येईल, किती त्याच्यातले वेपन्स किती आले, किती गेले, कुठं गेले, त्याचा हिशोब काय आहे, किती वेपन आले, किती राऊंड्स आले, ह्याच्या सगळ्याचा हिसाब किताब लावून ती कारवाई झाली पाहिजे, ज्याच्यासाठी आपण आता प्रयत्न करत आहोत. इथून मागेही केलेले आहेत, इथून पुढेही करत राहणार. सर, मायनर देखील जे आरोपी आहेत ते असे वेपन्सचा वापर करताना दिसत आहेत, ते त्यांची संख्या वाढते. मला असं म्हणायचं आहे की एकंदरीत गुन्हेगारी, एकंदरीत लोकसंख्या आणि एकंदरीत गुन्ह्याचा पॅटर्न याचा जर प्रपोर्शन मांडला तर माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये तो प्रपोर्शन जो आहे तो गेल्या काही वर्षांमध्ये एका स्पेसिफिक रेटमध्ये आहे. म्हणजे तो वाढतोय का कमी होतोय हे कदाचित खूप जास्त विश्लेषण करून अभ्यास करण्याचा विषय. त्याच्यामध्ये मायनर खूप मोठ्या संख्येने इन्व्हॉल्व्ह होताना दिसतात. अगदी मी त्याच्याबद्दलच बोलतोय की मायनर किंवा ज्याला आपण अल्पवयीन मुलं म्हणूया यांचा या गुन्हेगारी गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं याच्याबद्दल आकर्षक असल्यामुळे इन्व्हॉल्वमेंट वाढताना दिसत असू शकते. त्याच्याबद्दल एक विश्लेषणात्मक अभ्यास होण्याची गरज आहे की आधीचं प्रपोर्शन किती होतं, आता किती होतं. पण जसं सुरुवातीला मी म्हटलं की माहितीची देवाणघेवाण, सोशल मीडिया, स्टेटस, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टींमुळं निश्चितच ज्या गोष्टींचं आकर्षण वाटावं अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या जात आहेत. पुढे जाऊन बोलतो की आपल्याकडची जी मीडिया आहे त्या मीडियामध्ये किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये जर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्याच गोष्टी जर आपण जास्त मांडत असू आणि त्याच्यातूनच माणूस यशस्वी होऊ शकतो असं दाखवत असू तर मला असं वाटतं की अल्पवयीन मुलांना त्याच्याबद्दल आवड निर्माण होणार, ते अशा प्रकारच्या गोष्टींकडे आकर्षित होणारच. अनेक अल्पवयीन मुलं अर्थात असे वेगवेगळे पिक्चर्स बघतात ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे वेपन्सचा वापर होतो आणि ते एक अट्रॅक्शन होऊ शकतं. आणि अशा वेपन्स हे नेमकी कुठं मिळतात, इलिगल वेपन्स, हे सोशल मीडियावर देखील याची माहिती उपलब्ध आहे आणि त्यामुळं असे आरोपी सहजपर्यंत इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आता आपण हे बघतोय पुण्यात गेले आठवड्याभरात जर कारवाई झाली असेल तर हे 7 वेपन आहेत ज्याच्यामध्ये जवळपास 12 ते 13 बुलेट्स देखील आहेत, लाईव्ह बुलेट्स आहेत. अशा पद्धतीने ही कारवाई करून पुणे पोलिसांनी हे सगळे वेपन्स या ठिकाणी जप्त केलेले आहेत. गेले काही दिवस सातत्याने पुण्यामध्ये गुन्हेगारी कुठंतरी वाढताना दिसते. अनेक फायरिंगचे केसेस या ठिकाणी समोर येताना दिसत आहेत आणि अशाच इल्लिगल वेपन्समधून हे फायर या ठिकाणी केले जात आहेत. आणि पोलिसांसमोर आता एक मोठं आव्हान आहे या सगळ्या अल्पवयीन किंबहुना या गुन्हेगारीला रोखण्यासाठी. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.